जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण बघितले कान्होजींना आदिलशाहीकडून जावळी ताब्यात घेण्याचा आदेश आलेला होता आणि त्यातच बजाजी निंबाळकर पुण्याला आले. राजांनी आपली लेक सखूबाई हिचा विवाह बजाजीच्या मुलाशी म्हणजेच महादजीशी लावून दिला. आता बघूयात पुढे. बजाजी निंबाळकर राजांचा निरोप घेऊन फलटणला गेले. सखूबाई लहान असल्याने ती पुण्यातच राहिली. सकाळी राजे सखूबाईसह पागेत आले होते. नवीन घेतलेली घोडी पागेच्या मधल्या चौकात उभी होती. पागेच्या धुनीवर शिक्के टापवीत जात होते. एक एक घोडे पुढे आणले जात होते. काळजीपूर्वक मागच्या फऱ्यावर टापलेल्या शिक्का उमटविला जात होता. घोड्याची धडपड, शिक्का अंगावर टेकताच त्यातून निघणारा धूर पाहून सखूबाईचे डोळे विस्फारले जात होते. तिने आजवर हे पाहिले नव्हते. राजांचे बोट धरून हे पाहत असलेल्या सखूने विचारले, आबा, घोड्याला भाजतात का? भाजत नाहीत, राजे म्हणाले. अक्कासाहेब, ही आपली घोडी ना, मग ती कशी ओळखायची? त्यासाठी हा शिक्का मारायचा. राजांनी पागेतले एक घोडे आणावयास सांगितले. घोडे आणले जात होते. राजांनी सखूबाईला घोड्यावर मारलेला शिक्का दाखविला. सखूबाईचे समाधान झाले. मोत्तद्दार नवा शिक्का मारलेल्या घोड्याला चुचकारीत होता. फऱ्यावरच्या डागाने ते घोडे कावरे-बावरे झाले होते. त्याने एकदम पाठीमागच्या पायाची लाथ झाडली. सखूबाई हसल्या. शिक्के मारून नवी घोडी तबेल्यात नेली गेली. राजे सखूबाई नवी घोडी निरखीत असता तानाजी पागेत आला. राजांना मुजरा करून तो म्हणाला, कान्होजी जेधे वाड्यात आलेत, आम्ही येतो. राजे स्वार झाले. सखूबाई कट्ट्यावर उभ्या होत्या. तेथे तट्ट नेताच त्या स्वार झाल्या. रक्षक स्वारांनी मांड टाकली आणि राजे सखूबाईंच्या सह वाड्याकडे जाऊ लागले. कान्होजी जेधे, येसाजी कंक, बाजी जेधे, दादाजी नरसप्रभू, बजाजी, चिमणाजी ही सारी मंडळी सदरेवर उपस्थित होती. सर्वांना पाहताच राजे म्हणाले, अरे वा, आज तर खास बैठक होणार असं दिसतं. साऱ्यांनी राजांना मुजरे केले. सर्वांसह राजे महालात गेले. जिजाबाईही आल्या. स्थिर स्थावर होताच जेधे म्हणाले, राजे, नाईलाजानं यावं लागलं. चंद्ररावांनी आमची आगळीक करण्यापर्यंत मजल गाठली. काय केलं? शिरमळकर देशमुखांचा तर हक्क त्यानं डावललाच. आता आपल्या रोहिड खोऱ्यात चाल करून चिखलीच्या पाटलाला त्याच्या मुलासह ठार केलं. दिवसेंदिवस चंद्ररावाचा पुंडावा वाढतो आहे. तो कोणालाच जुमानी नासा झाला आहे. रंगो त्रिमळ वाकडा या कुलकर्ण्यानं विधवा स्त्रीवर अत्याचार केला. त्यासाठी तुम्ही त्याला हजर व्हायला सांगितलं, पण तो कुठं गेला माहित आहे? शांतपणे राजे म्हणाले, तो जावळीला चंद्ररावाच्या आश्रयाला गेला. जेधे थक्क झाले. हे माहीत होतं आपल्याला? हो, अनेक गोष्टी आम्हाला माहीत आहेत. बिरवडीच्या पाटलांचं उत्पन्न चंद्ररावांनी बळकावलेलं आम्ही जाणतो. एवढं काय, पण आमचा घात करण्यासाठी विजापूरकरांनी पाठवलेला मारेकरी तोही चंद्ररावांच्याच आश्रयाला आहे, हेही आम्हाला ठाऊक आहे. हे किती दिवस सहन करायचं? रागावू नका कान्होजी, पण तुम्ही हे सहन का करता? तुम्ही जावळीवर चाल करून का गेला नाहीत? आम्ही तुम्हाला दोष दिला नसता. कान्होजींनी ओठावरून जीभ फिरवली. ते म्हणाले, राजे, आम्ही आतून तुमचे असलो तरी आदिलशाहीचे चाकर आहोत. फार काळ राहता येईल असं वाटत नाही. कान्होजी, आम्ही संधीची वाट पाहत आहोत. वेळ येतात चंद्ररावाचा आम्ही बंदोबस्त करू. तोवर हे असंच सहन केलं पाहिजे. भगवान कृष्णाला देखील वाट पाहावी लागली. अद्याप 101 भरले नाहीत. जिजाबाई म्हणाल्या,
शिवबा, कधी मनातलं सांगायचं नाही. राजे म्हणाले, तसं नाही मासाहेब, आम्ही काळाची वाट पाहत आहोत. मोऱ्यांची वेळ भरली आहे, पण काळ अद्याप आला नाही, एवढाच अर्थ आहे. कान्होजी अफजल खानाची वर्दी आम्हाला सदैव कळवीत चला. वाईच्या वार्तेकडे आमचं लक्ष सदैव असतं. कान्होजी हसले. ते म्हणाले, राजे, ती चिंता नको. खान एवढ्यात आपल्यावर चालून येईल असं वाटत नाही. ते काही त्याचे उपकार नाहीत. राजे म्हणाले, विजापूर दरबारातला वाढता बेबनाव, त्यामुळं महाराज साहेबांचं दरबारातलं वाढतं वजन हे आम्हाला माहीत आहे. त्या दरबारी महाराज साहेब फर्जंद आहेत. त्यांच्या मुलाची आगळी काढायला खान धजणार नाही. एवढा तो धूर्त आहे. धूर्तता कमी आपल्याच लोकात, तुमच्यात. आमच्यात? कान्होजी उद्गारले. हो, चंद्ररावच बघा ना. विजापूरकरांनी त्यांना किताब, मोर्चेल दिले. या वैभवामुळं त्यांचे डोळे फिरले. त्या धुंदीत ते स्वतःला श्रेष्ठ मानतात, इतरांना कमी लेखतात. त्यांच्याप्रमाणेच कुठऱ्याचे शिर्के, शृंगारपूर पालविणीचे दळवी, कुंभारखानीचे सुर्वे, वाडीचे सावंत, म्हसवडचे माने, किती नावं घ्यावीत. आणि याचं कार्य काय? बादशाही वैभव टिकवणं. मुसलमानी राजसत्तेनं केवढेही जुलूम केले तरी यांचे डोळे बंदच. चीड नाही, खंत नाही. मुसलमानांच्या अंगचा जोर हिंदूच्या अंगी कधीच उत्पन्न झाला नाही. देवळं फोडली, बायका पळवून नेल्या, घरदारं लुटली. फार काय, सरकारीची माणसं तोंडावर थुंकून लागली. वाचण्याची पाळी आली तरी हिंदूंच्या अंगी चेव नाही. अशा परिस्थितीत उसनं बाळसा आणायचं किती? राजांच्या या बोलण्याने कान्होजी नाराज झाले. 2 प्रहरी एकटे असता जिजाबाईंनी विचारले, राजे, कान्होजी तुमच्या बोलण्यास उदास झाले. जावळीचे मोरे उन्नत बनायला फार वेळ लागणार नाही. राजे हसून म्हणाले, मासाहेब, 4 चौघात सांगता येत नाही. पुरंदरापासून 2 वर्षाच्या कालात आम्ही स्वस्त बसलो आहो. ते काय हौस म्हणून? विजापूरकरांनी अफजल खानाला वाईचा सुभेदार नेमला आहे. खान आपले मराठे लोक वळविण्याचा प्रयत्न करीत आहे. संधी मिळाली तर आमच्यावर चाल करायचा त्याचा इरादा आहे. वाईत त्यांचा चांगला सुभेदार म्हणून लौकिक वाढतो आहे. आमच्याच मार्गानं तो आम्हास शह देतो आहे. वतनदारांना तो गुंजारीत आहे. अन्याय झालेल्यांना तो सांभाळीत आहे. मोरे नाचू लागलेत, पण ते कळसूत्री बाहुलं आहे. त्याच्या दोऱ्या खानाच्या हाती आहेत. आम्ही जावळीवर चालून गेलो तर तेवढे निमित्त करून जावळी जवळच्या वाई खोऱ्यात सत्ताधीश बनलेला खान चालून यायला कमी करायचा नाही. हा खानाचा शह उठेपर्यंत तरी आम्हाला काही करता येणार नाही. हे किती दिवस चालणार? जिजाबाईंनी विचारले. फार काळ चालायचं नाही. विजापूरला बादशाह आजारी आहे असं आम्हाला कळलं आहे. किंबहुना कालच खानाची नेमणूक कनकगिरीला झाली आहे असं कळलं आहे. खानानं वाई सोडली की सारं मनासारखं होईल. दुसऱ्या दिवशी राजे जेध्यांच्यासह पुरंदरला गेले. गड पुरा होत आला होता. राजांनी पुरंदरवर हलण्याचे ठरविले. एका सुमुहूर्तावर राजे सर्वांसह पुरंदरावर गेले. सुरक्षित स्थळी राजांनी आपला कबिला हलविला. पुरंदरावर असतानाच बातमी आली, अफजल खान परत विजापूरला गेला होता. कनकगिरीला त्याची नेमणूक झाली होती. ज्या संधीची राजे वाट पाहत होते ती संधी आली होती. राजांनी चिटणीसांना बोलावले. चिटणीस राजांचे एक पत्र लिहून घेत होते. राजे मोऱ्यांच्या पत्राचा मजकूर सांगत होते. तुम्ही मुस्तफद राजे म्हणविता. राजे आम्हास श्री शंभूने राज्य दिधले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे. आमचे नोकर होऊन मुलूक खाऊन हम रहा
चाकरी करावी. जावळी खाली करून राजे न म्हणून मोर्चेल दूर करून हात रुमाने बांधून भेटीस येऊन हुजुरांची काही चाकरी करणे. इतकियावर कैफ बदक फैली केलिया मारले जाल. राजांचे पत्र तातडीने जावळीला रवाना झाले. मोरे काय उत्तर देतात इकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मोऱ्यांचे उत्तर आले. सदरेवर सारे सरदार होते. राजांनी चिटणीसांना पत्र वाचण्याची आज्ञा केली. चिटणीस वाचू लागले. चंद्रराव ही आमची खिताब. आम्ही पिढी जात राजे. तुम्ही काल राजे झाला. तुम्हास राज्य कोणे दिदले? मुस्तफद राजा आपले घरी म्हटलियावर कोण मानितो? येता जावली जाता गोवली. पंत थांबले. तानाजी येसाजींच्या भुवया संतापाने वक्र झाल्या होत्या. मिशावरून पालथ्या मुठी फिरत होत्या. राजे म्हणाले, पंत थांबलात का? वाचा. पुढे एक मनुष्य जिवंत राहणार नाही. तुमच्यामध्ये पुरुषार्थ असला तर उदयिक याल तर आजच यावे. दारू गोळी मदसूद आहे. काही बेजबाबस घालून लिहिले ते काहीयास ल्याहाविले. थोर समर्थ असो. पत्र संपले. सारे संतप्त होते. राजे हसत होते. ठीक आहे, मोऱ्यांनी सुरेख पत्र लिहिले आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे जायला हवे. राजांनी तातडीने खलिते रवाना केले. पुरंदरवर निवडक फौज गोळा होऊ लागली. राजांच्या आज्ञेची वाट पाहत सारे बसून होते. सदरेवर सिलीमकर, बांदल, कान्होजी जेदे, रघुनाथ बल्लाळ, संभाजी कावजी ही सारी मंडळी बोलत बसली होती. त्याच वेळी राजे सदरेकडे येताना दिसले. सारे उभे राहिले. मुजरे झाले. राजे मुजऱ्याचा स्वीकार करून म्हणाले, साऱ्या मावळचे भाऊबंद गोळा झाले. चंद्ररावाला आता कठीण जाईल. पण तोही फार भारी आहे राजे, कान्होजी म्हणाले. मातब्बर देशमुख आप्तसंबंधांचं बळ आणि स्वयंभू डोंगर या दोहोंचं त्यांना पाठबळ आहे. आम्ही काय थोडे आहोत? कान्होजी, मावळचे 12 भाई मिळाले तर चंद्रराई बुडायला फारसा वेळ लागायचा नाही. ती वेळ आली आहे. जबाबदारीची माणसे घेऊन राजांनी पुरंदर सोडला.